रघु काका, घरात शुभकार्य असला की मध्येच काहीतरी येतं. अभिरामाच्या वेळा काय झाला माहित ना, सगळा चांगला चालला होता, पण हे अंतरपाट बाजूक होत नाही तो सर बातमी येली नेने काकांच्या खून झाल्याची. होय. साखरपुड्या पण काय झाला. आता ह्या शुभकार्य ह्या घरात ह्या सगळं व्यवस्थित पार पडू काय ना म्हणान म्हणताय तुम्ही काय तर बघा. दत्ता, ह्या साधा सुद्धा नाही असा, आणि मी तुका सांगलेला असा, ह्या सगळ्यात मी पडतही नाही, येतय मी. अहो पण भाऊजी, पण ही जी नड हा ती कोण दूर करत रो? काहीतरी कायमचा उपाय बघू खय ना. उपाय करूक माका काय नाही, पण आधी ती निलिमा घरात आ. आणि तो विश्वासराव येऊन बसला. रघु काका, तुम्ही त्याची काळजी नको करू. ह्या बघा रघु भाऊजी, आजपर्यंत या घरातला सगळा तुम्हीच करत इलास, आणि यापुढे पण तुम्हीच करशाल. काका, मी निलिमाशी बोलतो, पण तुमचं काय करायचं आहे ना ते करून घ्या. त्याच्यात काय आता आणखी बोलूचा हा? रघु काका, तुम्ही ह्या कार्य कसा नीट पार पडत तेवढा फक्त बघा. बाकीच्यांचा विश्वास नसलो तर रवतील बाजू. सरिता, मी चांगल्यासाठीच बोलतोय ना. रघु काका, घरात जी काय अडचण असतात ती तुम्ही बाजूक करा. एकदाच ह्या कार्य झाला ना की छायाचं भला होय. बरा, माझ्या परीन मी सगळे प्रयत्न करतो, पण ही जी नड हा ती साधी सुधी नाया. रघु काका, तुम्ही करशाल ते सगळं बरोबर होईल. आता बोलतासच हास तर बाकीचा पण बोलून घेवा. बाकीचा काय आता? आहे दागिने घालूचे लागतील ना, त्याचा काय? छायाचे दागिने आहेत तर ते का मिळूकच होईल. आहे छायाताईंका आता तुम्ही त्यांचे दागिने देणार आहात ना, मग आता बाकीच्यांका पण त्यांच्या वाटचे दागिने देऊन टाका. सरिता, कोणाक कधी काय देऊचा ना का माझा मी बघेन. रघु भाऊजी, आता तुम्हीच सांगा काय करूच आता. अरे रघु काका, तुम्ही इथे? यांच्यानी बोललेल्यानी म्हणून मी इलं. काय दत्ता? होय. विश्वासरावा, घरात लगीन कार्य हा आजपर्यंत या घरातला सगळा रघुभाऊजीच बघत इले, आणि यापुढे पण तेच बघतले. ठीक आहे, चालू दे तुमचं बोलणं. दत्ता भाऊ, मला जरा तुमच्याशी बोलायचंय, आणि फक्त तुमच्याशीच बोलायचंय. सरिता, अगं तू काय चाललंस आता? आहे ते विश्वासराव ह्यांका घेऊन बाहेर गेले होत, बघूक नको काय? अगं त्याला फक्त दादाशीच बोलायचंय. ह्यांच्याशीच काय बोलूचा हा? घरात बाकीची पण माणसं आहात ना. सरिता, दरवेळेक ह्यांकाच पुढे करायचा. त्या तळघराच्या वेळेत पण ह्यांकाच घेऊन गेले, सारखी ह्यांचीच चौकशी होता. सरिता, असं काही नाहीये ग. तो त्याच्या कामाचा भाग आहे, आणि चौकशी तर सगळ्यांची होतेच ना. पण बाहेर किती नेल्यानी जा काय बोलूचा तर हय बोलायचा ना. वहिनी, इथे लग्नाची बोलणी सुरू होती ना, म्हणून तो बाहेर घेऊन गेला. तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना. सगळी जण हास, पण काय झाला तर हेच पुढे होतील. रघु काका, एकदा काय ता विश्वासरावक बघून घेवा. सरिता, तो इथून बाहेर जाताना आपणच त्याला इथे थांबवलं. मग हे असं बोलणं बरोबर नाही ना. आणि आपण घाबरायचं कशाला, आपण जर काही केलेलं नाही तर. हे बघ, तो चौकशी करेल, आपण फक्त त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, बस संपलं. घाबरायचं नाही. सरिता, अगो दत्ता इलो ना की सगळा काय तर समजताला. तू थांब, जाऊ नको. माधवा, कौसर आपण काय तर बोलून घेऊया. भाऊजींका पण जाऊचा होया ना. वहिनी,
ह्या घरात काय चालला तर थांबव व्हाय आधी, आणि काय पिढा असा ती बाहेर घाल होई. भाऊजी आता तुम्हीच ठरवा काय करूच आता. बरा, तुम्ही लगीन केव्हा करून देऊचं ठरलेल्यात? जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढं बघा. या बघा, आम्ही काय लय मोठा लगीन करून देऊचं नाही. लेकीचा दुसरा लगीन आहे. लय थाटामाटात पण करतलो नाही. घरच्या घरीच घरच्या माणसांच्यातच लगीन लावून देतलो. वय छायाताईंची आणि अजयची देवळात पण लग्न करूची तयारी आहे. कोर्ट मॅरेज सुद्धा चालेल. दादा हे बघ, एकतर नेनेंच्या खुनाचा असा तपास सुरू आहे, तर आपल्या छायाचं दुसरं लग्न आहे. मला असं वाटतं एकतर लग्न आपण देवळात लावून देऊ, नाही तर कोर्टात लावून देऊ. वय वय जास्त काय करूक नको. या बघ निलिमा पण इला. वहिनी, तुला काय वाटतं? हे बघ, एकतर आपण लग्न कोर्टात लावून देऊ, नाही तर देवळात लावून देऊ. जास्त लोकांना बोलवायची गरज नाही. अहो निलिमा, अभिराम काय विचारता तुका? निलिमा, अगं तू अजूनही टेन्शन मध्ये. सोड तो विचार, सोड बघू. माधवा काय झाला? काही नाही गाई, त्या विश्वासरावनी मोबाईल मधले फोटो दाखवले आपल्या तिकडच्या घरातले. तिकडे घरफोडी झाली. कोणी केलं काय माहिती नाही, पण निलिमाने तेव्हापासून टेन्शन घेतलंय. त्याच विचारात आहे आणि अशीच शांत शांत असते. निलिमा घाबरू नको गो, आम्ही असो ना सगळे. हा? आणि तुम्ही थंय नव्हतास तर बराच झाला ना. वाचलाच ना तुम्ही, आणि आपल्या सगळ्यांसाठी चांगलाच हा ना आता. हिला सगळा माझ्या लक्षात इला. रोज सगळे नडी असत. सांगलेलं नाही तुमका, या साधा नाही वहिनी. प्लीज तुम्ही आता ह्या सगळ्याचा भलताच अर्थ काढू नका. झालं, माझा पटाचाच नाही म्हणान मी ह्याच्यात पडणार नाही. रघु काका प्लीज, तुम्ही असं म्हणू नका. माधव काय? जाऊ बाय, जी काय नड असात ती एकदाची बाहेर काढू दे, मग सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. मला या सगळ्यात पडायचंच नाही. रघुभाऊजी तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्या बघा, गारांना घालण्यासाठी जा काय करूचा हा ना, त्या सगळा करा. सगळा कार्य व्यवस्थित पार पडूक व्हाया. तुम्ही सांगतात म्हणून मी या करतोय, नाही तर ह्याच्यात मी पडलं नसतंय. नारळ आडा. सरिता जा आतनं नारळ घेऊन ये. रघु काका, सगळं व्यवस्थित होईल ना? तो काय ता बघी, तुमचा म्हणणं मी त्याच्यापर्यंत पोहोचतोय. मग हे बघ्या, लक्ष्मी हार सासरी गेलेली बहीण तिला पावलाक परत इल्यावर किती भाव तिची काळजी घेतात रे. पण तू माझा सगळा केलंस, मी मात्र तुझं राग राग करीत राहिलाय. मग माफ करशील ना? अरे वा, तुमच्यामध्ये देवाणघेवाण चाललेली दिसता हा. लवकर सांगा, माका माझ्या आईचे दागिने आणि माझो वाटो कधी देणार हास?